आता गुप्तधन म्हणजे काय तुम्ही ऐकलं असेल, पण गुप्तधन म्हणजे असं धन जे खूप आधी लोकांनी ठेवलं आहे, म्हणजे ते पूर्वजांकडून आले किंवा असं आधी असायचं ना, की लोकं वेडे व्हायचे धनाच्या मागे. म्हणजे त्यांना कंटिन्युअस एकीकडून आवाज यायचा. आता खूपदा ह्याला चकवा पण म्हटला जातो, की तिकडे आपल्याला आत्मा त्या बाजूला बोलवतात आणि जेव्हा आपल्याला ते सापडतो, माणूस कायमचा वेडा होतो किंवा त्याचा मृत्यू होतो, अशा सगळ्या गोष्टी होतात. तर ते आपल्याला अट्रॅक्ट करत असतं. गुप्तधनाचं आपण कधी एक दुसरी गोष्ट पण घेऊ, पण हे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे खूप आता त्यावेळी व्हायचे. लोकं लेजिट वेडे व्हायचे गुप्तधनाच्या मागे. ह्या कथा मनोरंजनासाठी आहेत. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी-आजोबांनी सांगितलेल्या गूढ गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो, हॅलो, हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं स्टोरीज विथ रिकीच्या एका नवीन एपिसोडमध्ये, जिथे मी रिकी तुम्ही मला पाठवलेल्या किंवा मी ऐकलेल्या वाचलेल्या गोष्टी तुम्हाला सांगतो. आज आपल्याकडे बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. मुंबईच्या एका हॉन्टेड चाळीतली ही गोष्ट आहे. एका हॉन्टेड रूममधली ही गोष्ट आहे, जिथे अजूनपर्यंत आवाज येतात. आणि त्या व्यतिरिक्तही बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही नक्की एन्जॉय कराल. व्हिडिओ सुरू होण्याच्या आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि गेल्या व्हिडिओचे 3 टॉप कमेंट्स इथे आहेत तुमच्यासमोर. तर तुम्हीही कमेंट करत राहा. तुम्हाला काय वाटते, कसं वाटते, की तुमच्याकडे ही कोणती गोष्ट असेल, बिनधास्त पाठवा आपल्याला भंकसपॉडकास्ट@gmail.com ठीक आहे. आपण वळूया आजच्या एपिसोडमध्ये. तर ही गोष्ट आहे ना, मुंबईमधली आहे. मुंबई सायनमधली ही गोष्ट आहे आणि एका चाळीतली गोष्ट आहे. ही माझे जे एक शेजारी राहतात त्यांनी सांगितली होती आणि ही गोष्ट अजूनपर्यंत घडते. म्हणजे त्याचा एक्सपिरियन्स त्यांना अजूनपर्यंत येतो. त्यांचे नातेवाईक तिथे राहतात. त्यांचं एक घर आहे तिथे आणि तिथली ही गोष्ट आहे. तर ही घटना 2002-2003च्या आसपास घडली होती. तर झालं कसं होतं ना, एक आजी होत्या, त्या एका खोलीत राहायच्या. एकदम खूप 10x10 किंवा त्याच्यापेक्षा एकदम छोटी खोली होती. त्यात त्या आजी राहायच्या आणि त्या बऱ्याच वर्षांपासून तिथे राहिलेल्या. म्हणजे त्यांचे जे मिस्टर होते ते त्यांना इथे घेऊन आले. म्हणजे एकदम खूप 40-50 वर्ष आधी त्यांनी स्वतःहून ती चाळ वगैरे बांधलेली. म्हणजे त्यावेळी कसं प्लास्टिक-वास्टिक घेऊन लोकं बांधायचे ना घर, तशा प्रकारे त्यांनी बांधलेले. त्यांनी त्यांच्या मुलांना वगैरे तिथे वाढवलं वगैरे आणि बऱ्याच वर्षांपासून प्रत्येकजण त्यांना ओळखायचं. जसं-जसं वेळ निघत गेला ना, त्यांचे जे मिस्टर वगैरे होते, जे आजोबा होते, त्यांची डेथ झाली. त्यांचा मुलगा मोठा झाला. तो पण चांगल्या पोझिशनवर अकाउंटंट वगैरे लागला आणि त्याची नोकरी जी होती ती पुण्याला लागली. आता एका बँकेत तो जॉब करत होता. तर दरवेळी आईलाही बोलायचा, की "आई चल तू आमच्याबरोबर राह. इथे एकटी कुठे राहतेस? पुण्याला राहा. माझी फॅमिली आहे, मुलं आहेत, त्यांच्याबरोबर खेळशील." पण ज्या आजी होत्या ना, ते जसं मी बोललो तुम्हाला, ते बऱ्याच वर्षांपासून तिथे राहिल्या होत्या आणि तुम्हाला माहितीच असेल, जसं-जसं माणूस म्हातारा होतो, तो परत लहान होतो. तर त्यांनी खूप जिद्द केली, की नाही मला इथेच राहायचं आहे. 2-3 दिवस गेल्या, परत ते इथे आले. त्यांची जी खोली होती ती काही फारशी मोठी नव्हती. जसं मी तुम्हाला बोललो, की 8x8 किंवा 10x10 ची खोली असेल. खूपच छोटी खोली होती त्यांची आणि तिथे त्यांनी म्हणजे त्यांचा एक छोटासा तो स्टोव्ह आणि गॅस सिलेंडर वगैरे त्या सगळ्या गोष्टी होत्या. त्या व्यतिरिक्त एक कबाट वगैरे होतं त्यांचं, हंडे वगैरे होते काही आणि फोटोज वगैरे लावले होते. पण त्याच खोलीत एक मिस्टिरियस गोष्ट एक लपली होती. एका कोपऱ्यात त्यांनी एक पेटी लपवली होती. तुम्हाला माहिती असेल ती पेटी असायची ना आधीच्या काळातले लोकं कुठेही बाहेर वगैरे घेऊन, जसं मी लास्ट पॉडकास्टमध्ये पण बोललेलो आपल्या, तशी एक पेटी होती लोखंडाची. ती त्याने ठेवली होती. आता त्या पेटीला आहे ना ते 3-4 लॉक लावून ठेवत असे आणि कोणालाही इव्हन त्यांचा जेव्हा मुलगा वगैरे यायचा, कोणालाही ते पेटीत काय आहे ते बघूनच द्यायचे नाही. असं झाकून वगैरे ठेवायचं, त्यावर सामान वगैरे ठेवायचं. शेवटपर्यंत त्याने त्या पेटीत नक्की आहे काय ते कोणालाच सांगितलं नव्हतं. आता काही वर्ष गेले. आजी खूप जास्त म्हणजे वय पण त्यांचं खूप जास्त झालं होतं. ते खूप जास्त आजारी पडल्या आणि मृत्यू झाला त्यांचा. आता मृत्यू झाल्यानंतर सगळं काही म्हणजे त्यांची मुलं वगैरे आले. त्यांचं सगळं अंतिम संस्कार वगैरे केला आणि त्या रूमला, त्या खोलीला कायमचं त्यांनी टाळा लावला. आता 2-3 महिने गेले, 4 महिने गेले आणि जेही त्यांचे शेजार-पाजारचे जे लोकं होते ना, ते त्यांच्या मुलाला कॉल करू लागले आणि बोलायचे, की "अरे, तू ह्या रूमला भाड्याने का नाही देत? आम्ही आणून देतो ना भाडेकरू." मग ते त्यांच्या ऑब्व्हियसली दलालीसाठी वगैरे बोलत होते. पण त्यांचं हे होतं, की "तू रूम भाड्याने दे. असं खाली राहण्यापेक्षा तू 2 पैसे कमवशील. तुला माहितीच आहे मुंबईमध्ये भाडं वगैरे केवढं आहे. तर ते भाड्याने दे. रूम पण स्वच्छ राहील आणि तुला टेन्शन पण नसेल काय. टाईम टू टाईम भाडा येत राहील." पण त्यावेळी त्याला एक गोष्ट आठवली. ती म्हणजे त्याची आई. जेव्हा आईचे काही शेवटचे दिवस होते, तेव्हा ती नेहमी बोलायची, की "मी गेल्यानंतर ही खोली तू विकू नको किंवा ह्याला कोणाला देऊ पण नको.
ही माझीच राहू दे, तू येऊन राहत असशील तर राहा, पण कोणाला दुसऱ्याला देऊ नको. ही एक दोनदा बोललेली ती. पण त्याचं असं झालं की वेळ गेलेला हे गेलेला आणि म्हाताऱ्या माणसाचं असतंच ना अटॅचमेंट ऑब्व्हियसली प्रत्येक गोष्टीचं असतं. त्यांनी त्या गोष्टी एवढ्या सिरियसली घेतल्या नाही. प्लस त्यालाही थोड्या पैशांची गरज होतीच आता, त्याचा पण संसार होता. तर त्याने ठरवलं की ठीक आहे, आपण ह्या खोलीला भाड्याने देऊया. तर काही 2-3 दिवसांनी काही भाडेकरू म्हणजे ज्यांना गरज होती ते लोकं आले आणि ते लोकं रूम वगैरे बघायचे कसं आहे काय आहे. तर एक गोष्ट त्या खोलीत होती की त्या खोलीमध्ये बराच सामान होता. फोटो फ्रेम्स आणि आपलं कपाट होता, ते गॅस वगैरे त्या सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे एकदम आधीच छोटा रूम आणि त्यात एवढं सारं सामान. आता त्या लोकांनी सांगितलं त्याच्या मुलाला की अबे सामान वगैरे तुम्ही खाली करून टाका किंवा फेकून टाका, म्हणजे कारण जे नवीन लोकं येतील ते त्यांचं सामान आणतील ना, बरोबर. कारण जे नवीन लोकं येतील ते त्यांचं सामान आणतील ना भाड्याने राहणारे. तर त्याचं पण असं झालं की ठीक आहे, आता उद्या परवा मी बोलतो भंगारवाल्याला आणि सगळं सामान काढून टाकतो. ज्या दिवशी त्यानं ठरवलं की बाबा भंगारवाल्याला बोलून हे सामान देऊन टाकतो, त्याच दिवशी रात्री त्याची आई त्याच्या स्वप्नात आली आणि ती त्याला बोलली, तू माझी खोली भाड्याने द्यायला निघालाय का? एवढा मोठा झालास तू, तुझ्या बापाने ती खोली स्वतः बांधले आणि तू भाड्याने देतोय तिला, कोणाला नाही द्यायची. आणि जरी दिलीस तरी जी पेटी आहे ना पेटी, तिला हात नाही लावायचं. ती तिकडच्या तिथेच राहिली पाहिजे आणि कोणीही त्या पेटीला कधीच उघडून बघू नये. ती माझी पेटी आहे आणि तो माझा घर आहे. खबरदार जर त्या पेटीला काय केलात तुम्ही तर तो दचकून उठतो. त्याला पण आठवतं ती पेटी ज्याला त्याची आई स्वतःसुद्धा हात लावून नाही द्यायची, ती पेटी त्याला आठवते. तर तो काय करतो, दुसऱ्या दिवशी त्या जो भंगारवाला येतो किंवा तो सामान घेणारा येतो त्याला सगळं ते सामान बाकीचं देऊन टाकतो, पण ती पेटी आहे ना ती ठेवतो. बोलतो हिला इथेच ठेवा. आता जेव्हा भाडेकरू वगैरे येतो, तो एकच माणूस सिंगल माणूस असतो, तो येतो आणि तो रूम वगैरे बघतो. तो बोलतो ही पेटीला का ठेवली, एवढी जुनी पेटी आहे, काय आहे त्याच्यात, काढून टाका. तो बोलतो नाही ह्या पेटीला इथेच राहू द्या, तुम्ही ह्याला काय हात वगैरे नका लावत जाऊ, ह्याच्यात आहे सामान आहे, म्हणजे आईचं सामान आहे, ह्याला हात नका लावू. तिची इच्छा होती ते पेटी इथे ठेवा, बाकी तुम्ही वापरा. आणि त्याचं पण असं आलं की ठीक आहे ना बाबा जाऊ दे. तसं पण तो भाडं खूप जास्त कमी घेत होता, कारण त्याला माहिती होतं की त्याची आई जशी स्वप्नात वगैरे येते ह्या या त्या त्या गोष्टी. त्याला वाटलं की जाऊ दे, एकतर मी कोणाला सांगितलं तर कोण घेणार नाही, उलटा आता जाते तर जाऊ दे, काहीतरी पैसे येतील. म्हणून त्यांनी कमी पैसे द्यायला लागतात म्हणजे भाडेकरूनी घेतलं पण ते रूम. आणि जेव्हापासून तो तिथे राहू लागला ना, त्यापासून त्यावर काही विचित्र गोष्टी घडू लागल्या. म्हणजे असं नाही की कोणीतरी त्याला दिसतंय किंवा कोणतरी काहीतरी, असं नाही. पण त्याला ना एक जाणीव असायची की जेव्हाही तो मोरीत वगैरे जायचा आंघोळ वगैरे करायला, त्याला असं वाटायचं की कोणतरी त्याच्यात घरी फिरतंय. आणि त्याच्या घरी आहे ना कंटिन्युअस काही ना काही त्या खोलीत खराब व्हायचंच. कधी इलेक्ट्रिसिटीचं काही प्रॉब्लेम आलं, कधी सगळं नॉर्मल चालू असताना अचानक बल्ब फुटतोय, म्हणजे खूप विचित्र विचित्र गोष्टी. तर कधी त्याला शॉक लागतोय आणि म्हणजे कोणतीही गोष्ट तो एका जागेवर ठेवायचा ना, ती गोष्ट कधी त्याला त्या जागेवर मिळायचीच नाही. म्हणजे फोन झालं, रिमोट झालं, त्या गोष्टी एकदम भलत्या ठिकाणीच मिळायच्या त्याला. आणि तो सतत इथे तिथे म्हणजे पडायचा, म्हणजे कधी पाणी असायचं, कधी तेळायचं, त्या गोष्टी काही ना काही अशा उलटपालट झालेल्याच असायच्या. आणि तो नेहमी रात्री झोपायचा ना, त्याला ना त्या पेटीकडून, त्याला पेटीच्या त्या साईडून त्याला ना नेहमी असं आवाज यायचा, म्हणजे नाण्यांचा आवाज यायचा. शिक्के कसे पडतात ना, जसं काय म्हणजे ती पेटी त्याला तिच्याकडे आकर्षित करते अशा प्रकारे त्याला वाटायचं. आता त्या गोष्टी त्याला जाणवत तर होत्या, त्याला भीतीही वाटायची. पण त्याच्याकडे काही पर्याय पण नव्हता. त्याची जी नोकरी होती ती म्हणजे आता आता तो आलेला, म्हणजे आत्ताच कुठे तो मुंबईत आलेला, नोकरी करत होता. फारसा पगारही नव्हता आणि वरून ही खोली त्यासाठी त्याच्या बजेटमध्ये होते. तर आता इथे पण त्यांनी कंप्लेन केलं, दुसरं ऑप्शन पण त्याकडे असायला हवं, बरोबर. तर तो गपचूप तिथेच राहायचा. पण ते सगळ्या गोष्टी होत असताना त्याच्या डोक्यात मात्र एक गोष्ट कंटिन्युअस चालत असायची, की त्या पेटीत नक्की आहे तरी काय? ती पेटी, एवढा जो ओनर मला बजावून गेला आहे की ती पेटी उघडू नको, ते असं त्या पेटीत ठेवलं आहे काय? हे नेहमी त्याला थॉट येत असं अधूनमधून. असं त्याला नेहमी वाटायचं की त्या पेटीत काय? जेव्हा जेव्हा त्याची नजर जायची ना, तेव्हा तेव्हा तो त्या पेटीकडे बघायचा. इवन अधूनमधून जेव्हा त्याचं त्या ओनरबरोबर कॉल व्हायचं ना, त्याच्या मुलाबरोबर, भाडं पाठवलं हे त्या गोष्टी, तर तो विचारायचा की पेटी का ठेवली आहे, काय आहे त्याच्यात, उघडून बघू का मी, किंवा फेकून टाकू का मी? त्यावेळी नेहमी त्याचा मुलगा त्याला ओरडून बोलायचा की तुझं काय काम आहे तिथे, तुझं घर आहे का ते, तर कशाला ठेवू ना ती पेटी.
तुला निघून जा, जर तुला प्रॉब्लेम असेल तर निघून जा. त्यामुळे तो नेहमी ते क्युरिओसिटी त्याची वाढायची की ह्या पेटीत काय आहे. तर काही महिने गेले, त्याने काही नाही, पण तो थॉट असायचं ना, ते ते कंटिन्युअस त्याच्या डोक्यात होतं की त्याला त्या पेटीत काय आहे ते उघडायचं आहे. एक दिवशी तो असाच रात्री घरी आला, खूप उशिरा घरी आला, दारू वगैरे पिऊन आला होता, खूप जास्त अल्कोहोल त्यांनी कन्झ्युम केलं होतं आणि आल्यावरच परत काहीतरी घरी पडलं आहे. एकदम पसारा, तेल बिल उलटलं, हे बघून परत त्याचं डोकं फिरलं. त्याला समजलं की या घरी कोणतरी आहे जो माझ्या व्यतिरिक्त पण राहतोय आणि तो आहे ना हवेत बडबडायला लागला की मला माहिती आहे तू आहेस इथे, ये समोर ये, हे असं तसं तसं असं, या पेटीत काय आहे, पेटी आता मी खोलणार आहे, बघणार आहे काय आहे, असं तसं चालू असतं. म्हणजे तो हवेत बडबडत होता दारू पिऊन. आणि असं जेव्हा थोड्या वेळाने तो जेव्हा झोपला ना, त्याला ती म्हातारी दिसली. ती त्याच्या मानगुटीवर बसली होती आणि त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा ती बोलून जाण्याच्या आधी मी सगळ्यांना सांगून ठेवलेलं की हा घर माझा आहे, माझ्या नवऱ्याने हा बांधलेला घर आणि तू येऊन इथे राहतोयस. रोजच्या रोज मी तुला सांगते, तुला इथे प्रत्येक गोष्टीचा तुला त्रास देते, तरी पण तू जात नाही. एवढं तरी कसलं तुला हे आवडलंय? जा ना, निघून जा इथून. आणि त्या पेटीला तू आज बघितलंयस, पण पुन्हा कधी तू जवळही गेलास, कधी खोलण्याचा प्रयत्न केलास ना, तर लक्षात ठेव, मी तुला मारून टाकेन. ते सगळं ऐकून तो कसा बसा तरी उठला, म्हणजे पूर्ण तर गळा चोक झाला होता. तो कसा तरी उठला, पाणी वगैरे प्यायला, आणि त्या पेटीकडे त्याची नजर गेली. त्या रात्री त्याने ठरवलं की बाबा आता तर मी खोलणार ही पेटी. नक्की काय आहे ह्याच्यात मला बघायचं आहे. तो जाऊन ती हातोडी वगैरे घेऊन आला आणि त्या पेटीला खोलण्याचा प्रयत्न करतो. त्या पेटीला 3-4 असे लॉक लागले होते, कुलूप लागले होते. त्याने ते सगळे खोलले, म्हणजे एकदम जुन्या काळातले. ते म्हातारी बाई काय म्हणजे प्रोटेक्ट करणार त्यांना, तर त्यांनी सगळे ते खोलले, असं तसं आपटून आपटून सगळं ते खोललं. जशीच त्याने ती पेटी उघडली ना, त्याचा पूर्ण मूड खराब झाला. त्या पेटीमध्ये अशी घाण होती, म्हणजे काय बोलू तुझे, जुने साड्या बिड्या ह्या त्या गोष्टी, म्हणजे एकदम काहीतरी सामान बिमान, काहीतरी त्यांनी फोटो बिटो त्यांनी ठेवले होते. त्यांनी ते सगळं काढून फेकून टाकलं बाहेर. की काय आहे बघा, मूड खराब झाला एवढं रात्री, आणि काय म्हणजे काय घरात आहे का, त्यांनी इकडे तिकडे फेकून टाकलं सामान. तसं पण तो दारूच्या इन्फ्लुएन्समध्ये होता. आणि जसंच तो सगळं खाली करत होता, ती पेटी आपटत होता ना, अचानक त्यातून एक मटका बाहेर पडला. मातीचा मटका असतो ना, तो पडला. छोटासा होता, तर लाल कपडा लावलेला होता. आणि जसंच त्याने ते उघडलं, त्याचे डोळे चकाकले. त्याच्यात गुप्तधन होतं. त्या म्हातारीने सगळे तिचे दागिने वगैरे त्याच्यात टाकून ठेवले. तिच्या सासूचे सगळे दागिने त्या त्या मटक्यात बंद होते. आपण एक पॉडकास्ट केला होता एंजलसोबत, जो आला असेल किंवा येणार आहे. त्याच्या वडिलांना पण सेम वाटायचं की गुप्तधन आहे, आणि ते महिना 2-2 महिने बाहेर असायचे धन शोधायला. ते आता माहिती नाही ते नक्की काय असायचं, की ते आत्मा आपल्याला बोलवायचे किंवा काय, पण असं त्याला तिथे दिसलं. ते पडलं, ते जे मटका होता ना ते पडलं. आणि जसंच त्यांनी ते धन बघितलं, जसं त्यांनी ते गुप्तधन बघितलं ना, ह्याची पण नियत खराब झाली. त्याने काय विचार केलं की मी इथे भाडं 1000-2000 भरतोय, एवढं ते ह्या सोन्याचीच किंमत 2-3 लाख रुपये असेल त्यावेळी. ठीक आहे, तर तुला मी घेऊन पळून जातो. त्याने विचार केला की आता तशी पण रात्र झाले ना, आता मला इथे झोप कुठे लागते खराब, म्हणजे ह्याच्यात मी नवीन एक खोली घेईन कुठेतरी, मस्त एक रूम बीम घेईन आणि राहीन. हे कशाला राहतोय ना, तर गावी जाईन मी. त्यांनी ते सगळं घेतलं, त्या सामान वगैरे बांधलं आणि रातोरात ते घर खाली गेलं. तिकडून तो फरार झाला. तो कुठे गेला, का गेला, जिवंत आहे की मेला, कोणालाच माहिती नाही. 2-3 दिवसानंतर लोक वगैरे जमले की दरवाजा खुलला, नक्की गेला कुठे, काय कुठे. तो जो रूम मालक होता, तिचा मुलगा, त्यानेही त्याला कॉल वगैरे करण्याचा प्रयत्न केला, पण काही म्हणजे त्याचाही रिस्पॉन्स नाही आला. त्याला वाटलं गेला पळाला, भाडं न देता फरार झाला तो, आणि त्याने सोडून दिलं. पण त्या दिवशीपासून त्या खोलीत बरेच विचित्र प्रकारचे आवाज येऊ लागले. मग त्यानंतर बरेच भाडेकरू पण आले तिथे, पण कोणीही आठवड्याभरापेक्षा तिथे जास्त थांबलं नाही. तिची बाई होती ना, ती सतत तिथे जाणवायची, आणि त्यावेळी तर ती फक्त अनुभव करून द्यायची. ह्यावेळी तर ती सगळे डब्बे बिब्बे आपटायची, म्हणजे इकडून निघून जा असं सांगायची. अजूनही अमावस्याला असं म्हणतात तिथे की तिच्या त्या घराबाहेर, म्हणजे त्यांचं घर होतं ना, त्यांचं जे घर होतं चाळीत, ते 1+1 होतं, म्हणजे त्यांचं वरच्या माळ्यावरती खोली होती. आणि तिथे अजूनही कोणी तिथे राहत नाही, आणि अजूनही अमावस्याच्या रात्री लोक तिथून भटकत सुद्धा नाही. अजूनही लोकांना तिथून रडण्याचा आवाज येतो,
गाणी गाण्याचा आवाज येतो आणि हसण्याचा वगैरे आवाज येतो. म्हणजे तिकडचे लोक असं म्हणतात की ती जी बाई आहे ना, ती अजूनही तिचं गुप्तधन शोधते. आता किती खरं आहे काय आहे माहिती नाही, पण आवाज त्यांना आले आहेत. त्यांनी इवन रेकॉर्डिंग्स वगैरे दाखवले आहेत की आपटत आहेत जोरजोरात वरती. वरती कोणीच नाही आहे, पण तरीही कोणतरी चालण्याचा आवाज येतोय, रडण्याचा आवाज येतोय. अशा सगळ्या गोष्टी अजूनही होत आहेत. आणि आपण बोलतो ना की कोणताही व्यक्ती जेव्हा त्याची काही इच्छा अपूर्ण ठेवून जातो ना आणि त्याच्या मनाप्रमाणे होत नाही, तेव्हा तो येतो. आणि आपण ऐकलं असेल किंवा बघितलं असेल की मरण्याच्या आधी, मरायच्या आधी कोणती इच्छा मनात ठेवू नये. म्हातारे माणसं बोलतात ना की मरण्याच्या आधी कोणती इच्छा अपूर्ण ठेवू नये, कारण जर आपण ती इच्छा ठेवली ना, तर त्याच इच्छेपोटी आपण या भूतलावर भटकत असतो. आता त्या बाईचं, त्या म्हातारीचं जीव त्या मटक्यात होतं, तिच्या त्या पेटीत होतं आणि ती त्याचीच राखण करायला तिथे रोज यायची. पण जसंच तिच्या विरोधात काही झालं तेव्हापासून ती तिथे भटकते. आता माहिती नाही त्या जो भाडेकरू होता त्याच्याबरोबर नक्की काय झालं. मला वाटतं त्याला मारून टाकलं असेल किंवा काय, माहिती नाही. पण तेव्हापासून ती आहे तिथे, अजूनही आहे. कधी तुमच्याबरोबर असं झालं आहे का की तुम्ही एखादी गोष्ट विसरलात? एखाद्या वेळी ठीक आहे, पण वारंवार विसरताय. कधी झालं तुमच्याबरोबर? माझ्याबरोबर तर बऱ्याचदा होतं. आणि ही जी पुढची गोष्ट आहे ना, ती अशाच एका मुलीबद्दल आहे. तर ही जी घटना आहे ना, ती पुण्यातली आहे. ती एका धनश्री नावाच्या एका मुलीबरोबर झाली होती. धनश्री ही 19 वर्षाची होती आणि ती प्रचंड हुशार होती. म्हणजे अभ्यासात वगैरे खूप काही मस्त चालायचं आणि ती नेहमी स्ट्रेस असायची. म्हणजे अभ्यासाला घेऊन, तिच्या फ्युचरला घेऊन, बऱ्याच गोष्टींना घेऊन ती नेहमी टेन्शनमध्ये असायची. आणि तेच टेन्शन घेऊन घेऊन आहे ना, तिला खूपदा अशी आजारी पडणं, हे पडणं, त्या गोष्टी व्हायच्या अभ्यासामुळे वगैरे. आणि ती मला वाटतं नीट किंवा त्या सगळ्या गोष्टींची प्रिपरेशन करत होती. आणि ते रात्रभर जागणं आणि अभ्यास करणं आणि त्याचं टेन्शन घेणं, स्ट्रेस घेणं, त्याच्यामुळे ना तिला एक 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 प्रॉब्लेम व्हायला लागलं. ते म्हणजे ना ती गोष्टी विसरू लागली. म्हणजे होतं ना की आपण हे ते ठेवलेलं विसरतो, पण तिच्या बाबतीत ते खूप जास्त होऊ लागलं. म्हणजे ती अभ्यास केलेला अभ्यास विसरायची, माणसं विसरायची. कित्येकदा ती तिच्या आईलाही ओळखणं विसरून जायची किंवा म्हणजे एखाद्या व्यक्तीला ती भेटली आणि त्यालाही ती कम्प्लिटली विसरायची. म्हणजे हे तिचं खूप जास्त होऊ लागलं आणि एखाद्या टायमाला त्यांना असं वाटलं की हे नॉर्मल नाही आहे, म्हणजे अति होतं आहे. आणि जसं मी तुम्हाला बोललो की ती अभ्यास-बिभ्यासला घेऊन खूप जास्त सिरियस होती, तर ती लगेच डॉक्टरकडे गेली. आणि जेव्हा ती डॉक्टरांकडे गेली ना, ते म्हणजे पुण्यातलं खूप मोठं हॉस्पिटल आहे. जर मी तुम्हाला बोललो की त्याच्या बऱ्याच बऱ्याच गोष्टी व्हायरल आहेत, तर ते असं म्हटलं तर बऱ्याच हॉन्टेड गोष्टी तिथे होतात. बऱ्याच लोकांना तिथे काही ना काहीतरी दिसलं आहे. रात्रीच्या वेळी तिथे खूप पॅरानॉर्मल गोष्टी घडल्यात. ते एकदम नावाजलेलं हॉस्पिटल आहे पुण्यातलं. तुम्ही गेस करू शकता किंवा कमेंट्समध्ये सांगू शकता. तर त्या हॉस्पिटलमध्ये ती जाते आणि तिकडच्या एका डॉक्टरशी कन्सल्ट करते, जे सायकोलॉजिकल ते असतात ते. तर त्यांच्याकडे ती कन्सल्ट करते आणि ते तिला सांगतात की तुला आहे ना हे नॉर्मल नाही आहे, म्हणजे हे जे विसरणं आहे ना, हे नॉर्मल नाही आहे, तर तुला एक सिरियस आजार झाला आहे. आणि जर तू ह्याला लवकर क्युअर नाही केलंस ना, तुझी मेमरी कम्प्लिटली निघून जाईल. तुला माहितीच नाही पडणार, म्हणजे कम्प्लिटली सगळं काही तू विसरून जाशील. आणि त्या गोष्टीला घेऊन तिचे आई-वडील वगैरे खूप जास्त घाबरतात. त्या डॉक्टरांना विचारतात, "नक्की ह्याचा मग आता इलाज काय आहे? आम्ही कसं हिला बरं करू?" तेव्हा ते तिला बोलतात, की "तुम्हाला आहे ना अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. काही मेडिकेशन्स वगैरे तिचे चालू करायला लागतील. तर ती होईल बरी. आपण तिच्यावर थोडं लक्ष देऊ आणि थोड्या ॲक्टिव्हिटीज वगैरे करू आपण आणि बरी होईल. ते टेन्शन नका घेऊ. पण हे चांगलं केलंत की तुम्ही आणलंत, अजून उशीर नाही केलात." आज सुरुवातीला तर ती जाते तेव्हा ती बाकी सगळ्या गोष्टी नॉर्मल असतात तिच्या. फक्त ती विसरत असते. तर तिथे जाऊन जेव्हा जसेच तिचे मेडिकेशन सुरू होतात ना, ती अजून गोष्टी विसरायला लागते. म्हणजे ती तिच्या मैत्रिणींना विसरू लागते, तिच्या कॉलेजचं नाव विसरायला लागते आणि काही दिवसांनंतर तर ती तिच्या आईला ओळखणंसुद्धा बंद करते. एवढं सिरियस होतं तिच्याबरोबर. आणि ती स्वतःचं नाव वगैरे सगळं काही विसरून जाते, की ती कुठे आहे, काय आहे, सगळं विसरून जाते. आणि दुसरीकडे म्हणजे ती रोज रात्री जोरजोरात किंचाळते. रोज रात्री ती बेडवरून उठते आणि ती एकाच दिशेला बोट करते आणि त्या नर्सला वगैरे बोलते, की "मला कोणतरी दिसतोय इथे. मला तो दिसतोय. मला मला तो माणूस बघतोय तिथून."
त्याला प्लीज तुम्ही इथून काढा, नाही तर तो तो मला घेऊन जाणार, त्याला काढा. त्या दिवशी तर ते तिला इंजेक्शन्स वगैरे देऊन झोपवतात, पण हे सतत होऊ लागतं. दुसऱ्या दिवशी पण ती अचानक उठते आणि बोलते की तो बघा, तो माझ्या इथे बेडवर बसलाय, त्याला काढा इथून, त्याला नाही तो मला खाऊन टाकेल, त्याला संपवा इथून, असं असं ती बडबडू लागते. आणि परत सगळे नर्स येतात, किंचाळते, गोष्टी आपटते वगैरे, परत तिला बांधून ठेवतात. आणि ती एक गोष्ट असायची की ती सकाळी एकदम नॉर्मल होऊन जायची, रात्रीच्याच वेळीच किंचाळायची. आणि तिसऱ्या रात्री जे तिच्याबरोबर झालं ते ऐकून मीही घाबरलो होतो. तिसऱ्या रात्री जेव्हा तिला हार्ड डोस तिचे चालू केले, म्हणजे तिला चांगली झोप लागावी, तिने त्या हार्ड डोसच्या गोळ्या घेतल्या, झोपेच्या गोळ्या घेतल्या. आणि तरी पण ती मध्येच उठली आणि बोलते, तो बघा, तो मला डोकावून बघतोय, माझ्या बेडच्या खाली तो लपून बसला, त्याला काढा इथून. आणि परत किंचाळायला लागली, घाणघण शिव्या देऊ लागली. तिला काय समजत नव्हतं, काय नाही, आणि रडायला लागली जोरजोरात ती. परत सगळे आले आणि त्यांना त्यांना मग एक गोष्ट समजली की ही आता फक्त गोष्टी विसरत नाही आहे, तर ही वेडी झाली आहे. तिला अचानक कोण माणूस दिसतोय, म्हणजे काय समजत नाही, तो तिला वाकून बघतोय, तिच्या गोष्टी होत्या, ती नेहमी रडत राहते, खात नाही आहे, काय नाही. तिचं फक्त एक असायचं की मला इथून घेऊन चला, मला इथं घेऊन चला, मला कुठे पण घेऊन चला. आणि तिला बाकीच्या गोष्टी काहीच आठवत नसतात, की ती राहते कुठे, तिचे आई वडील कुठे असतात, आणि बाकी सगळ्या गोष्टी तिला काहीच आठवत नसतात. आता पुढचे काही महिने काय होतं ना, की तिला अंडर ऑब्झर्वेशन ठेवायला सांगतात. आणि त्या काळात आहे ना, ती स्वतःलाच खूप त्रास देऊ लागते. म्हणजे तिला ते लोक चमचे आणि काटा वगैरे देत नाही का, कारण ती स्वतःलाच त्याच्यानी मारते, रक्त काढते, अशा सगळ्या गोष्टी करते. ती तिला ना स्वतःने नखानी खरडवत असते, म्हणजे स्वतःचा अंग, तिच्या बॉडीवर काहीच उरलेलं नसतं. म्हणजे ती सगळं हे म्हणजे हे करून तिला स्वतःला संपवायचं असतं. आणि एक दिवशी असंच होतं की तिला जेव्हा वॉशरूमला जायचं असतं, ती वॉशरूमला जाते. 1 तास, 2 तास, 3 तास होतात, ती काय बाहेर येत नाही. जेव्हा तिकडचे नर्स वगैरे दरवाजा ठोकतात, उघडत नाही, ते दरवाजा तोडतात, तर बघतात तर आतमध्ये तिची बॉडी पडलेली होती. तिने ते काहीतरी एक हत्यार वगैरे घेऊन स्वतःच्याच गळ्यात वार केला होता, आणि तिथेच तिचा मृत्यू झाला होता. आता काही दिवसांनी काय होतं की त्याचे आई वडील खूप जास्त इमोशनल होतात. त्यांचं म्हणणं असं असतं की आमची मुलगी एकदम ठीक होती, एवढं काही तिला त्रास नव्हता, पण इथे येऊन खूप जास्त झाल्या त्या गोष्टी. मग ते लोक त्या डॉक्टर्सवर वगैरे कंप्लेन करतात, त्या सगळ्या गोष्टी होतात. पण त्यांच्याकडे प्रूव्ह करायला काहीच गोष्टी नसतात, कारण डॉक्टरनी पण त्यांचं बेस्ट ट्राय केलेलं असतं. पण एक दिवशी काय होतं ना, तिथे जी काम करणारी, धनश्रीला जी हँडल करणारी जी नर्स असते ना, ती तिचं काम वगैरे करत असते. आणि तिला पण तिच्याशी खूप जास्त अटॅचमेंट झाले असतं धनश्रीची, कारण ती एवढ्या वेळ तिची केअर करत असते. आणि ते सगळं होतं, तिच्या बॉडीला वगैरे नेतात ते लोक, तिचे अंतिम संस्कार वगैरे होतात. आणि एक दिवशी काम करत असताना ती नर्स एक त्या डॉक्टरांच्या कॅबिनमधून एक गोष्ट ऐकते, आणि ते जोरजोरात हसत असतात. तिला तर काही झालंच नव्हतं, आम्ही तर मुद्दामून तिच्याबरोबर हे सगळं केलं. ती आमच्यासाठी कॉकरोच नाहीतर हुंदीर आहे ती. एक्सपेरिमेंट होता आमचा हा. तिला आम्हाला बघायचं होतं की नक्की हा जो ह्युमन ब्रेन आहे ना, तो कुठपर्यंत, ही जी छोटा जो आजारपण आहे, तो नक्की कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकतो हे बघायचं होतं. म्हणजे नक्की झालं काय होतं ना, की खरं म्हणजे धनश्रीला काय आजारपणच नव्हता. शी वॉज परफेक्टली फाईन. आणि ती नॉर्मल गोष्टीच विसरत होती, जसं एक आपण पण विसरतो ना, हे ते असं तसं ह्याला त्याला आपण विसरतो, बरोबर? तर तशाच प्रकारे ती विसरत होती. पण तिने ती गोष्ट खूप जास्त सिरियसली घेतली, कारण ती ऑब्व्हियसली अभ्यास पण त्याच गोष्टीचा करत होती. तिने ती गोष्ट खूप जास्त सिरियसली घेतली, आणि डॉक्टरांनी त्याच गोष्टीचा फायदा उचलला. तिच्यावर ते लोक एवढा वेळ फक्त एक्सपेरिमेंट करत होते, तिला हाय डोसेज देत होते, तिला बऱ्याच त्यांचे ते लोक रिसर्च सुरू होते त्यांची, तर त्या गोष्टी ते लोक करत होते. आणि तुम्हाला माहिती असेल, डॉक्टर होते, एकदम वरच्या पोझिशनवर होते, खूप मोठं हॉस्पिटल होतं, तर त्यांचं कोणीच काही वाकडं करू शकलं नाही. इवन त्या नर्सनी ऐकलं, पण तीही त्यांचं काहीच करू शकली नसती. तर काही दिवसांनी काय होतं ना, अजून एक पेशंट येतो, ज्याला सेम म्हणजे तोही वेडा असतो. तो जो पेशंट होता ना, त्याला असं वाटतं त्याला ऑलरेडी कोणीतरी पोजेस केलं आहे. मग तो एकदम विचित्र अवस्थेत बसलेला असायचा, कधी पण रडायचा, हसायचा, अशा सगळ्या गोष्टी त्याला ऑलरेडी होत होत्या. आणि त्याला जेव्हा आणलं ना, आणि जेव्हा त्याची पहिली रात्र होती, तो पण जोरात किंचाळला आणि रडायला लागला की मला कोणतरी समोर दिसतंय, तो माझ्याकडेच बघतोय. पण ह्यावेळी तो एक माणूस नव्हता, तर त्याच्याबरोबर धनश्री ही त्याच्याकडे बघत होती. म्हणजे तो जो वॉर्ड होता ना, त्याच्यावर ते लोक अनेक अशा लोकांवर एक्सपेरिमेंट करायचे, तरुण लोकांवर, यंग ब्रेन्सवर.
आणि बघायचे की काय रिझल्ट येत आहे. त्या लोकांचं जे काय चूक होती तर ते लोक तिथेच भटकायचे, त्यानंतर तिथेच राहायचे. तर ही अशी काही गोष्ट होती. तर ही जी मी आता गोष्ट घेणार आहे ना, ही 2 लहान मुलींची आहे. एकीचं नाव तनिषा असतं आणि दुसरीचं नाव ऋता असतं. ह्या पकडा ना, म्हणजे अगदी 5-6 वर्षाच्या मुली, लहान मुली होत्या आणि त्या दोघी एक दुसऱ्याच्या बेस्टेस्ट फ्रेंड होत्या. म्हणजे त्या दोघींना एक दुसऱ्याशिवाय राहायलाच व्हायचं नाही. ह्या एकाच सोसायटीमध्ये राहायच्या आणि रोज संध्याकाळी 5 वाजले की बरोबर पार्कमध्ये भेटायच्या आणि खेळायच्या. त्यांच्या आई पण त्यांच्यासोबत असायच्या आणि ते खेळायच्या. ठीक आहे. आता कसं होतं की ह्या दोघी म्हणजे जवळपास 5-6 महिन्यांपासून एकत्र खेळत होत्या. रोज येत होत्या, खेळत होत्या आणि अशाच सगळ्या गोष्टी व्हायची. जी तनिषा होती ना, तिला ऋताशिवाय राहायलाच व्हायचं नाही. म्हणजे प्रत्येक दिवशी तिला ती हवीच असं व्हायचं. तर एक दिवशी काय झालं ना, की संध्याकाळचे 5 वाजले. ह्या दोघीही खाली खेळायला आल्या. पण त्या दिवशी ऋताला काही लवकर जायचं होतं. म्हणजे थोडं खेळले आणि तिची आई आली. ऋताची आई आली आणि ती बोलली, "अरे आम्हाला जायचं आहे मध्येच, तर आम्ही जातो, तू खेळ." तर त्या गोष्टीने तनिषाही खूप जास्त नाराज झाली होती. त्या त्या सगळ्या गोष्टी लहान मुलांचं तुम्हाला माहिती आहे. ते सगळं झालं आणि ती ती पण घरी आली मग नंतर. आता दुसऱ्या दिवशी जेव्हा ती परत खेळायला गेली, त्या दिवशी ऋता काही आली नव्हती खेळायला. ती विचारात पडली, अरे म्हणजे कारण त्यांचं असं होतं ना, की दोघींना बोलायची सुद्धा गरज नाही. असं काही असं नाही की कॉल करणार, हे करणार, ते करणार, काहीच नाही. बरोबर एवढी घट्ट मैत्री होती की एकत्र ते लोकं त्या टायमाला यायचेच यायचे. आणि त्यांची जी सोसायटी पण होती ना, ती खूप मोठी होती आणि जो पार्क पण होता ना, तिकडे बरेच मुलं खेळायचे. पण तनिषाला नेहमी ऋताच लागायची. तर ती त्या दिवशी तर आली नाही. तर त्या दिवशी तर ती खूप जास्त नाराज झाली, म्हणजे की ती पण खेळली नाही, एकाच बेंचवर बसून होती. दुसऱ्या दिवशी पण ऋता काय आली नाही. तिसरा दिवस, चौथा दिवस, हे 5-6 दिवस गेले, पण ती काही येत नव्हती. तनिषाने आपल्या आईला पण विचारलं, की "अरे ऋता कुठे गेली? ती येत नाही आहे. तुला तिची आई दिसली का?" असं तसं. तर ती बोलली, "नाही, म्हणजे येईल, ती गावी गेली असेल किंवा कुठे बाहेर गेली असेल तर येईल ती. एवढं काय हे आहे. तू खेळ ना, दुसऱ्या मुलांबरोबर खेळ." तर ती बोलते, "नाही, मला तीच पाहिजे, तीच पाहिजे." असे करून काहीतरी 10, 15, 20 दिवस जातात. आणि जसं म्हटलं, त्यांचं वयही खूप लहान होतं, 5-6 वर्षाचे होते. तर हळूहळू तनिषालाही तिचे काही काही वेगळे मित्र बनत राहतात. पण ती रोज आहे ना ऋताला मिस करते. तर एक दिवशी काय होतं ना, की ती जाते खेळायला आणि तिचं काहीतरी भांडण होतं त्या मुलांबरोबर वगैरे. तर ती रडत परत येते आणि त्या रात्री ती ऋताची खूप जास्त आठवण काढत असते आणि आठवण काढताच ती झोपून जाते. आता ते लोकं ज्या फ्लॅटमध्ये राहत असतात ना, त्यांचं फ्लॅट बऱ्यापैकी मोठं असतं. म्हणजे त्यांचं 2 BHK असतं आणि ती लहानपणापासून तिच्या आईने तिला एक सवय लावलेली असते, की ती तिच्या रूममध्येच झोपते. तिचं एकदम मस्त एक रूम असतं, जिथे डॉल्स आणि त्या सगळ्या गोष्टी असतं. पिंक थीम असतो आणि एकदम सुंदर रूम तिच्यासाठी बनवलेला असतो. तर तेच ती तिची आठवण काढता झोपून जाते. पण त्या रात्री जेव्हा तनिषा झोपते, तिला अचानक झोपेत ऋताचा आवाज येतो. आणि ती तिला खेळायला बोलवते आहे, हसते आहे आणि त्या सगळ्या गोष्टी तिला आठवतात. आणि अचानक मध्येच तिची झोप उडते आणि समोर बघते ना, जसं मी सांगितलं, तिच्या पूर्ण रूममध्ये डॉल्सनी भरले होते. तिचे रूम, भावल्या वगैरे खूप जास्त, सॉफ्ट टॉईज वगैरे. ती जशीच उठते ना, ती समोर बघते की तिच्या त्या रूममध्ये एक डॉल होती, जे ऋता आणि तनिषा दोघांची फेवरेट होती. ती रोज तिला खेळायला घेऊन जायची. ती समोर उठून उभी आहे. म्हणजे उभी आहे. आता विचार करा, एक सॉफ्ट आहे, उभं कसं राहू शकतं? ती उभी आहे आणि तनिषाला बोलवते एकदम क्रीपी आवाजात, की चल ना माझ्याबरोबर खेळायला, आपण खेळायला जाऊया. आणि ती केस विंचरते तिचे, म्हणजे जे केस असतात ना, असं तिला दिसते की ती विंचरते आणि तिच्या एका हाताने ती तनिषाला बोलवते. असं काहीसं तिला दिसलं आणि तनिषा ही तिच्याकडे आकर्षित होते, की जाऊया, खेळायला जाऊया. आणि असं करता ती पुढे चालत जाते, बेडवर उभी राहते आणि चालत जाता ती त्या डॉल तिला अजून बोलवायला लागते. म्हणजे तिच्यासाठी ती गाते किंवा एकदम खूप विचित्रच असं असतं ना, डेमॉनिक असे आवाज तिला येऊ लागतात. आणि ती डॉल पण एकदम क्रीपी, जी एकदम क्यूट दिसणारी डॉल एकदम क्रीपी वाटू लागते आणि बोलवते आणि ही तिच्याकडे आकर्षित होऊ लागते. आणि जशीच ती बेडवर उभी राहते, पुढे चालते, तिचा तोल जातो आणि ती खाली पडते. जशी तनिषा खाली पडते, तिची आई वगैरे येते आणि तिचं पूर्ण म्हणजे नाकातून रक्त वगैरे येत असतं आणि तिला लागलं असतं थोडंफार. आई घाबरते आणि आई तिला तिच्या रूममध्ये घेऊन जाते.
आणि दुसऱ्या दिवशीपासून एक खूप स्ट्रेंज गोष्ट होते. ती म्हणजे ती डॉल आहे ना डॉल, ती तनिषासोबत बोलते. म्हणजे ती कोणत्याही रूममध्ये असेल ना, ती डॉल बरोबर तिथेच तिला कुठे ना कुठे सापडते. ती तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. आणि इथे सगळ्यात एक विचित्र गोष्ट ती आहे, की तनिषाही घाबरत नाही. तनिषाही तिच्याशी बोलते. म्हणजे तिच्या आईला वाटतं, की सगळं काही नॉर्मल आहे सुरुवातीला. पण नंतर नोटीस होते, की ही दीड-दीड, 2-2 तास त्या डॉलशी बोलते आहे. म्हणजे तिचं हळूहळू लक्ष आईकडे आहेच नाही आणि ती तिच्याशीच बोलते, तिच्याशीच खेळते. खाली नाही जात आहे. पार्कमध्ये जे तिला सगळ्यात जास्त आवडायचं, तिथे नाही जात आहे. कोणासोबत खेळत नाही आहे. आईसोबत नाही खेळत आहे. म्हणजे खूप विचित्र. ते दिवसभर त्या डॉलला पकडून असायची, त्या भावलीला पकडून असायची आणि तिच्यासोबतच बोलायची, तिलाच घेऊन झोपायची. म्हणजे तिच्याबरोबर नक्की होत कसं होतं ना, की जी ती भावली आहे ना, ती इन अ वे तिला अट्रॅक्ट करत होती, तिला बोलवत होती. आपण बघतो ना, की लोकांचे जे सोल्स असतात, आत्मा असते, ते एका भावलीत ट्रॅप करणं खूप जास्त इझी असतं. म्हणून आपण बघतो ते वूडू डॉल वगैरे किंवा अशा सगळ्या गोष्टी एका भावलीत होतात. तर मे बी तसंच काही तिच्याबरोबर असेल. खूप दिवसांआधी आपण एक पॉडकास्ट मला वाटतं ज्यात आपण एक जॅपनीज डॉलची स्टोरी घेतली होती, जॅपनीज हाईड अँड सीक. तर तिकडे एक असं कल्चर आहे की तिथे लोकं लपाछुपी खेळतात भूतांबरोबर. तर जर तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर आय बटनमध्ये आहे. तर तनिषाला नेहमी वाटायचं की ती भावली तिच्याशीच बोलते आहे, तिला आकर्षित करते आणि इन अ वे ना तिला त्रास देते. म्हणजे ती कुठे ना कुठे तिला लागायचं, पडायचं, ती आजारी वगैरे पडू लागली होती. अशा सगळ्या गोष्टी होत्या आणि तिच्या आईलाही ते दिसत होतं की ती आता वेगळं वागू लागली आहे. म्हणजे जेव्हाही ती त्याला बोलवायची तर ती बोलायची, "नाही, माझी भावली माझी वाट बघते आहे." तिने तिच्यासाठी नाव पण ठेवलं होतं, की नाही मला तिच्याबरोबरच जायचं आहे, ना मला ती बोलवते आहे, ना मला ती खेळायचं आहे तिच्या. अशा तशा गोष्टी ती नेहमीच बोलायची. तर एक दिवशी तिच्या आईला पण खूप जास्त राग आला, की नक्की चाललंय काय? तिने पण तिला 2 फटके मारले, की "ही नाही आहे, ही तुझी मैत्रीण नाही, एक डॉल आहे. बस झालं आता तू थोडं माणसात ये. समज तुला." आणि ती डॉल तिने बाहेर फेकून टाकली. दुसऱ्या दिवशी तीच डॉल परत त्यांच्या दरवाजाबाहेर होती. आता ती कुठून आली, कोणी आणली माहिती नाही. आणि हे बघून तनिषाची आई खूप जास्त घाबरली. ती तिच्या बाबांनाही बोललं आणि मग त्यांनी त्या डॉललाच घेऊन ती नंतर कुठेतरी जाळून टाकली. त्याच्यानंतर ती डॉल तर परत आली नाही आणि पण तनिषाचं वागणं हे खूप जास्त म्हणजे वियर्ड झालं होतं. खूप जास्त विचित्र झालं होतं. मग त्यांनी तिला मंदिरात वगैरे नेलं. त्या सगळ्या गोष्टी त्यांनी सुरुवात केली. मग त्या लोकांनी तिला मंदिरात वगैरे नेलं. त्यांचे गुरुजी होते त्यांना तिला दाखवलं आणि गुरुजींनी एक गोष्ट सांगितली, की तुम्ही ज्या घरात राहताय ना, ते घर सोडा. तुम्ही ज्या सोसायटीमध्ये राहताय ना, ती सोसायटी सोडा. कारण तिथे एक अशी एंटिटी आहे, एक अशी आत्मा आहे, जिला तनिषावर जीव आलाय. जर तुम्ही तिथून नाही निघालात ना, तर ती तनिषाला घेऊन जाणार. त्याच्यानंतर ती आई-वडील पण खूप जास्त घाबरले. त्यांनी विचारले, "जाऊ दे, हे घर आपल्याला विकून टाकायचं आहे." आणि 4-5 दिवसातच त्यांनी ते घर खाली करण्याचा निर्णय घेतला. आणि आता जी तनिषा होती ना, तिच्यात थोडंफार इम्प्रूव्हमेंट आली होती, की ती पण आता जेव्हापासून ती भावली लांब गेली होती ना, तेव्हापासून तीही म्हणजे थोडीफार चांगली म्हणजे थोडी बेटर झाली होती. तर तिला आईने सांगितलं, की आता आपण लवकरच हे घर सोडणार आहोत आणि आपण दुसऱ्या चांगल्या सोसायटीमध्ये जाणार आहोत. तिथे खूप मोठा गार्डन आहे. अशा-अशा गोष्टी करून तिला ते कन्व्हिन्स करत होती. ठीक आहे. तर घर सोडण्याच्या आदल्या दिवशी तनिषाची आई तिला बोलली, की "एक काम कर, आता तू खेळायला जा. तुझ्या मित्रांना बाय बोलून ये. उद्या आपण जाणार आहोत ना, तर तू बाय बोलून ये त्यांना. तोपर्यंत मी घरचं पण सगळं काम करून घेते." आणि तनिषा बोलते, की ठीक आहे. ती बाहेर पडते, खेळायला जाते आणि बरोबर खाली जात असताना आहे ना, तिला ऋता दिसते. ऋता तिची ती मैत्रीण जी गेल्या 1-2 महिन्यापासून तिला दिसली नाही. जिच्यावर तिचा जीव होता आणि ती तिला ओरडते, की "तू होतीस कुठे?" ती एकदम खुश होऊन जाते, की जाऊन तिला मिठी वगैरे मारते आणि तिला बोलते, की "तू नक्की कुठे होतीस? एवढे दिवस झाले तू भेटलीस नाही. आम्ही उद्या चाललोय, दुसरीकडे चाललोय. तर तू येशील ना मला भेटायला? तू ये तुझ्या आईला घेऊन, आपण खेळू सोबत, आपण मस्त मजा करू. तिथे खूप मोठा गार्डन आहे." अशी ती तिच्याशी बोलू लागली. आणि त्या सगळ्यांचं उत्तर ऋताने फक्त एवढंच दिलं, की "हो, मी येईन ना." आणि मग तिथून निघून गेली. आता दुसरा दिवस आला ज्यावेळी त्यांना घर वगैरे खाली करायचं होतं. ते लोकं सगळं आपलं सामान घेऊन खाली ते ट्रकमध्ये वगैरे फिट इन करत होते आणि जसंच ते लोकं निघणार ना, त्यांना ऋताची आई दिसली. ऋताची आईसुद्धा त्यांना काही दिवस दिसली नव्हती.
ऋताची आई दिसली आणि ती एकदम म्हणजे एकदम आजारी पडल्यासारखी वाटत होती. तनिषा जोरात धावत धावत तिथे गेली आणि तिला विचारलं की काकी ऋता कुठे आहे? ती बोललेली मला बाय बोलायला येणार, ती तिला घेऊन ये, आम्ही चाललोय, आम्ही हा घर सोडून चाललोय, दुसऱ्या मोठ्या घरात चाललोय. आणि त्या सगळ्या गोष्टी ऐकताच ऋताची आई रडायला लागली. तनिषाच्या आईने विचारलं काय झालं, तुम्ही रडताय का? तेव्हा ती बोलली की ऋता नाही आहे आता आपल्यात, ती 1.5 महिने आधीच गेली आहे. तुम्हाला आठवते त्या दिवशी जेव्हा मी तुम्हाला लवकर म्हणजे बोलले ना की लवकर जाते, त्या दिवशी आम्हाला कुठेतरी बाहेर जायचं होतं. स्कूटीवर जात असताना आमचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच वेळी ऋताचा जीव गेला. त्या गोष्टीचा धक्का आम्हाला एवढा बसला की आम्ही स्वतः इथे 1-1.5 महिना नव्हतो, आम्ही आमच्या गावी होतो. त्या सगळ्या गोष्टी ऐकून तनिषाच्या आईलाही वाईट वाटलं. म्हणजे ते लोक थोडं बसले वगैरे आणि ते लोक परत निघाले. बोलले की आम्ही येऊ, तुम्हाला भेटायला येऊ, हिच्यासोबत तुम्ही खेळत जा, ही पण तुमचीच मुलगी आहे, असं तशा गोष्टी बोलून ते लोक निघाले. आणि जेव्हा ते लोक त्यांच्या त्या गाडीत बसले तर तेव्हा तनिषा आईला बोलली की ऋता कुठे नाही आहे, ती मला कालच दिसलेली ना, ती बोलली मला खेळायला येईल, ह्या त्या 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 गोष्टी म्हणजे तिने सांगितलं. आणि हे सगळं ऐकून तनिषाच्या आईला एक गोष्ट क्लिअर झाली की जे त्यांचे गुरु बोलले होते ना की कोणीतरी एक एंटिटी आहे, एक आत्मा आहे जिचा तनिषावर खूप जास्त जीव आहे, ते दुसरं कोणीही नसून ऋता होती. ऋता ज्यावेळी गेली त्यावेळी तिची फक्त एकच मैत्रीण होती, तिला हिच्याबरोबर अजून खेळायचं होतं. आणि मग गेल्यावर ती परत तिच्याकडे आली आणि ती भावली जी ती अशी बोलायची, तिच्याबरोबर ती खेळायची, ती अजून कोणी नसून ऋताच होती. आणि मग त्या सगळ्या गोष्टी तिला क्लिअर झाल्या आणि ते फ्लॅशबॅक्स वगैरे आले आणि खूप वाईटही वाटलं. कारण 2 मैत्रिणी, कारण ते काही म्हणजे खूपच लहान होती, तिने अजून जगही नव्हतं बघितलं, एकदम प्युअर सोल होती. तिचा हेतू काय कोणाचं वाईट करणार नसेल, पण ते जे तिच्याबरोबर होत होतं, तनिषाबरोबर होत होतं, तेही खूप जास्त म्हणजे विचित्र होतं. आणि त्यानंतर त्या लोकांनी तो रूम सोडला आणि कधीच त्या सोसायटीमध्ये कधीच तनिषाला घेऊन नाही गेले. नेहमीच तिच्या आईने लांब ठेवलं तिला. आणि मग त्यांचं देवाचं वगैरे त्या सगळ्या गोष्टी झाल्या. आज तनिषा ही जवळजवळ 19-20 वर्षाची असेल आणि तेव्हापासून तिच्यावर तशा काही गोष्टी झाल्या नाही. पण तिला ती एक गोष्ट नेहमी आठवते की ज्यावेळी ऋता तिला भेटली होती, जेव्हा ती अस्तित्वातच नव्हती. आता जी आपली पुढची गोष्ट आहे ना, ही एक लव्ह स्टोरी आहे, एक हॉरर लव्ह स्टोरी. प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा ना एकदा असा क्षण येतो जेव्हा आपल्याला प्रेमात धोका मिळतो आणि कोणतरी आपल्याला हर्ट करतो किंवा आपल्याला सोडून जातो आणि त्या क्षणाला खूप जास्त दुःख होतं. असं वाटतं की हे जग आपल्यासाठी संपलं आहे. तो व्यक्ती ज्याच्याबरोबर आपण एवढे स्वप्न बघितले होते, ज्याबरोबर आपण एवढं काही म्हणजे पुढचं बघितलं होतं, जे आपलं जग होतं, तो व्यक्ती आतापासून आपल्या आयुष्यात नाही आहे. तो आहे, जिवंत आहे, समोर दिसतोय, पण तो आपल्यासाठी मेला आहे. ती सगळ्यात वर्स्ट फिलिंग असते, बरोबर? आणि जेव्हा स्पेशली असं होतं की जर समोरचा व्यक्ती आपल्याबरोबर चीट करत आहे आणि जेव्हा हे आपल्याला समजतं आणि ह्या कारणामुळे आपलं जेव्हा रिलेशनशिप किंवा आपलं जे ते प्रेम तुटतं ना, त्यावेळी खूप जास्त राग येतो त्या व्यक्तीवर. असं वाटतं की मी या व्यक्तीवर पूर्ण म्हणजे मन लावून प्रेम केलं, मी ह्या व्यक्तीला सगळं काही दिलं जेवढं मी देऊ शकते आणि त्या व्यक्तीने माझ्यावर असं केलं. आणि त्यावेळी एकच भावना येते, ती म्हणजे बदल्याची. मोस्ट ऑफ केसेसमध्ये काय होतं ना, की आपण 2-3 महिने उदास असतो, शांत असतो, कोणाशी बोलत नाही, तो फुल एकदम ब्रेकअपवाला फेस सुरू असतो आपला आणि मग नंतर आपण मूव्ह ऑन होतो. ज्यावेळी आपल्या आयुष्यात कोण दुसरी व्यक्ती येते किंवा ज्यावेळी खूप वेळ जातो ना, त्यावेळी आपण मूव्ह ऑन होतो, बरोबर? पण सगळेच मूव्ह ऑन होतात असं नाही आहे. सगळेच त्यांच्या प्रेमाला सोडतात असं नाही आहे. त्यांना फक्त एकच गोष्ट हवी असते, ते म्हणजे बदला. त्यांना फक्त त्यांच्याकडून सूड घ्यायचा असतो आणि ते त्यासाठी कोणतीही हद्द पार करायला तयार असतात. आपण बऱ्याचदा बघतोय कोणी कोणाचं खून केलं ह्या कारणासाठी. आणि बऱ्याचदा स्पेशली मुली एक वेगळ्या मार्गाला जातात. आणि आपण आधी पण अशी एक गोष्ट घेतली होती जेव्हा विद्याबरोबर पॉडकास्ट केला होता, आय बटनमध्ये तुम्हाला मिळेल. त्यात एक गोष्ट तिने सांगितली होती, घटना सांगितली होती तिच्या मैत्रिणीची, की तिला एक मुलगा आवडायचा आणि तो मुलगा तिला भाव नाही द्यायचा किंवा तो
म्हणजे काही ब्रेकअप वगैरे झालेलं. तर ती एका बाबाकडे जाऊन तिने काहीतरी काला जादू वगैरे केलेला आणि तिचं जे पिरियड ब्लड असतं ना ते त्या मुलाला कशात तरी खायला दिलं आणि मग तिच्या वशमध्ये आलं. हा एपिसोड पूर्ण करून तुम्ही तोही पॉडकास्ट नंतर चेकआउट करू शकता. तर अशा बऱ्याच गोष्टी होतात जेव्हा खूप लोकं ह्या बाबा-बुवांच्या जाळ्यात फसतात आणि असं काही मार्ग निवडतात. तर ही जी गोष्ट आहे ना, ही एका रेश्मा नावाच्या मुलीबद्दल आहे, ठीक आहे. रेश्मा ही नाशिकला राहायची आणि ती तिच्या आईबरोबर घरी राहत असते. त्यांचा खूप मोठा घर होता, म्हणजे बंगला होता. तिचे वडील नव्हते. तर ती आणि तिची आईच राहायची. त्यांचं काहीतरी टिफिन सर्व्हिसचं बिझनेस होतं, की ते लोकं डब्बा वगैरे पोचवायचे कॉलेज स्टुडंट्सला वगैरे. आणि जसं मी तुम्हाला बोललो, की त्यांचं घर खूप मोठं होतं. तर ते लोकं ना अधूनमधून पी-जी पण ठेवायचे त्यांच्या घरी. पेइंग गेस्ट असतात ना, की कोणतरी भाडं देतो आणि राहतो. तर त्या सगळ्या गोष्टीतूनच त्यांची कमाई व्हायची. तर तिथे काही वर्षांपासून एक पेइंग गेस्ट राहत असतो त्यांच्या घरी. त्याचं नाव सुमित असतं. आता जो सुमित असतो ना, हा तिकडच्या जवळच्याच कॉलेजमध्ये शिकत असतो आणि हा गेल्या 2 वर्षापासून तिथे राहत असतो. हा 21 वर्षाचा असतो आणि जी रेश्मा असते, ती 19 वर्षाची असते. सुरुवातीला त्यांची छान मैत्री होते, घट्ट मैत्री होते आणि हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं. रेश्माचं खूप जास्त प्रेम असतं सुमितवर. म्हणजे ती त्यासाठी काहीही करायला तयार असते आणि खूप जास्त विश्वास असतो. ती खूप जास्त लॉयल असते आणि गेल्या 1-1.5 वर्षापासून त्यांचं रिलेशनशिप सुरू असतं. सगळं काही मस्त आणि तिच्या आईलाही सुमित आवडत असतो. म्हणजे तिला त्यांच्या प्रेमाबद्दल तर नसतं माहिती, पण सुमित मुलगाही छान असतो. म्हणजे दाखवायला तरी छान असतो तो. पण सुमितची आहे ना एक वाईट सवय असते जी रेश्मा कधीच पकडू नाही शकत. ते म्हणजे तो रेश्माला त्याच्यावर खूप जास्त प्रेम असतं. पण सुमितसाठी आहे ना रेश्मा निव्वळ टाईमपास असते. तो फक्त तिला असंच ते राहतोय तिथे, कधी त्याचं भाडं माफ होतंय, कधी काही गोष्टी त्यासाठी त्यांनी तिला ठेवलेलं असतं आणि आणि तो प्रेमाचं एक खोटं नाटक करत असतो आणि तो बऱ्याच मुलींना त्या एकाच वेळी फिरवत असतो, रेश्माला न कळता. तर एक दिवशी काय होतं ना, की रेश्मा कॉलेजवरून घरी येत असते आणि तिची खूप जवळची मैत्रीण असते तन्वी करून. म्हणजे ती लहानपणापासूनच ते लोकं सोबत वाढलेले वगैरे असतात. तर ती घरी येते, घरी बघते तर तिची आई नसते. तर ती सुमितला सरप्राईज करायला तिच्या रूममध्ये जाते आणि जशीच ती त्याच्या रूममध्ये जाते, जी गोष्ट ती बघते ती पूर्ण हादरून जाते. ती बघते की सुमित, तिची जी मैत्रीण असते तन्वी, तिच्याबरोबर खूप क्लोज झालेलं आहे आणि ते खूप रोमॅन्टिक पोझिशनमध्ये होते आणि हे सगळं बघूनच रेश्माला खूप जास्त राग येतो. ती जोरजोरात ओरडते आणि रडते ती. ती बोलते की "तू असं का केलंस नक्की? तुला काय करायची गरज होती? मी तुझ्यावर एवढं प्रेम केलं, आपलं एवढं काही सुरू होतं आणि तू हे केलंस माझ्याबरोबर." आणि हे ऐकून सुमितवर काहीच फरक नाही पडत. सुमित असं असतं की झालं ना, तुला माहिती पडलं ना आता. ठीक आहे ना, मी मानतो. ती बोलते, "तू चीट का केलंस?" मला करायचं होतं म्हणून केलं. तसं पण मी तुझ्यावर काही प्रेम नाही करत. मी नाटक करत होतो. मला फक्त इथे राहायचं होतं म्हणून. बाकी तू जाऊ शकतेस, मला काही फरक नाही पडत. ती एवढी चिडते, रडते. अजिबात सिम्पती किंवा गिल्ट नसतो त्याच्या डोळ्यात. आणि त्याच गोष्टीचा रेश्माला खूप जास्त वाईट वाटतं. ती 2-3 दिवस एकाच रूममध्ये बंद असते. कोणाशीच काहीच बोलत नाही आणि एकदम गप्प असते. 3ऱ्या-4थ्या दिवशी ती तिच्या एका मैत्रिणीच्या घरी जाते. जिचे बाबा एक तांत्रिक असतात. तिच्या घरी जाते आणि जाऊन त्यांना बोलते, की मला आहे ना एक एक बदला घ्यायचा आहे. सूड घ्यायचा आहे मला. जेवढे लोक कोणाचं सूड घ्यायचं आहे. म्हणजे असं तर कारण ती पण लहान असते ना. आता बोलते नाही मला असं आहे आणि मला त्या मुलाचं सूड घ्यायचं आहे. तर बोलते असं मी काही करत नाही बाबा, तू शांत राहा. होतं असं ह्या वयात होतं. तू शांत राहा. तिच्या मुलीला वगैरे समजवायला सांगतात. पण ती काय ऐकत नाही. रेश्माचं असं होतं, की त्यांनी माझ्याबरोबर असं केलं आहे. माझ्या प्रेमाचा त्यांनी मजाक उडवला आहे. त्याला शिक्षा झाली पाहिजे. तुम्ही काहीतरी करा, त्याला त्याची शिक्षा झाली पाहिजे. मला नाही माहिती. त्याला तुम्ही धडा शिकवा. पण त्यानंतर सलग 3-4 दिवस ती त्यांच्या घरी येते आणि ती एक गोष्ट बघते, की तिची जी मैत्रिणीचे जे बाबा आहेत, जे तांत्रिक आहेत, त्यांच्याकडे ना वेगवेगळी पुस्तकं आहेत. तर ती रोज येऊन बघत असते, रोज येऊन बघत असते. तर तिला एक पुस्तक तिथे दिसतं, ते म्हणजे पिशाचचं असतं. तर त्या पुस्तकात आपण ज्यानेही कोणी आपल्यावर वाईट काही केलं असतं, त्यांचा बदला घेण्यासाठी आपण त्याच्यावर पिशाच सोडू शकतो. तर हे पुस्तक रेश्माला घ्यायचं असतं. तर ती 3-4 दिवस येते आणि 3ऱ्या-4थ्या दिवशी ती तो पुस्तक घेऊन फरार होते. ती धावत-धावत घरी जाते आणि त्या पुस्तकात ज्या गोष्टी लिहिलेल्या असतात, ते सगळे क्रिया करू लागते. अशी एक विचित्र प्रकारची रांगोळी काढणं आणि त्याच्यात त्या गोष्टी.
आणि ते सगळं करते वेळी बऱ्याच गोष्टी म्हणजे तिच्या घरातल्या लाईट फ्लिकर्स होतात, खिडक्या जोरजोरात आपटतात, जोरदार वारा सुटू लागतो आणि त्याच वेळी तांत्रिकांना असा इंट्युशन येतो की काहीतरी घडतंय. ते जातात त्यांच्या रूममध्ये जातात तर बघतात तर एक पुस्तक मिसिंग आहे. आणि जेव्हा ते त्यांच्या ते जो नोकर असतो त्याला विचारतात तर ते बोलतात तीच मुलगी आलेली, कदाचित त्याच मुलीने नेलं असेल. आणि ते धावत धावत तिच्या जेव्हा घरी जातात, तिचा पत्ता कसा तरी काढतात, तिच्या घरी जातात आणि ते घरी जाऊन बघतात तर तिला कोणीतरी हवेत उचललंय. तिच्या मान धरून कोणीतरी तिला हवेत उचलले आणि ती तिच्या प्राणाची भीक मागते. ते जाऊन काहीतरी मंत्र उच्चार करतात आणि त्या पिशाचला परत काबूमध्ये आणतात आणि रेश्मा जोरात खाली पडते. ती शुद्ध होते तिथेच. थोड्या वेळाने जेव्हा शुद्ध येते तेव्हा ते तिला बोलतात, तू का केलंस हे? ह्या गोष्टी अशाच होत नाही ग पुस्तक घेऊन, ह्याला खूप वर्षांची सिद्धी लागते. आणि जेव्हा आपण ह्या गोष्टींचा उपयोग दुसऱ्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी करतो ना, ही गोष्ट आपल्यावरच उलटते. आणि तेच झालं तुझ्याबरोबर. आणि त्याच सगळ्या गोष्टी ते तिच्या आईला वगैरे बोलवतात आणि त्या गोष्टी करतात. पण ह्या सगळ्या सिच्युएशननी रेश्मावर खूप जास्त इम्पॅक्ट आला होता. म्हणजे ती खूप जास्त घाबरून राहायची, तिला काही समजायचं नाही त्या सगळ्या गोष्टी. काही दिवसांनंतर तिला तो त्रास होत होता कारण तो जो पिशाच होता त्याची एनर्जी एवढी होती ना की तिला ते सतत काही ना काहीतरी भास होत राहायचे. परत जेव्हा ते त्या तांत्रिकाकडे गेले त्यांनी तिला एक काहीतरी लाकडाचं तिच्याजवळ ठेवायला दिलं आणि जेव्हा त्यांनी ते ठेवलं तेव्हापासून हळूहळू सगळं शांत झालं. आणि ही गोष्ट तुम्हाला आठवते की स्टार प्रवाहावर एक सिरियल यायची, अनोळखी दिशा, जी महेश कोठारे सरांनी डायरेक्ट केली होती. त्या सिरियलमधली गोष्ट आहे आणि ज्यावेळी मी बघितलं होतं बाई खूप जास्त घाबरलेलो. मला वाटतं हे माझं फर्स्ट इंटरॅक्शन होतं पिशाच यांच्या कम्युनिटीशी. आणि काय भारी आहेत म्हणजे त्यांच्यात पण काही ना काहीतरी ठरले आहेत, पण असं म्हणतात पिशाचा खूप जास्त पॉवरफुल असतो. मी इवन काही गोष्टी अशा वाचल्यात की एका मुलीला पिशाच झपाटला आहे आणि तो तिला घेऊन गेला आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि बऱ्याच गोष्टी होतात. त्यामुळे बोलतात ना की उगाच काहीतरी करायला जाऊ नये. आणि ज्या लोकांनी केलं आहे त्यांच्याबरोबर खूप विचित्र घडलं आहे. तर मंडळी तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. शाउट आउट टू ऑल द मेंबर ज्यांनी आपली मेंबरशिप घेतली आहे. मेंबरशिपमध्ये काय होतं तर आपल्याला काही व्हिडिओज लवकर बघायला मिळतात आणि तशा सगळ्या त्यांचे वेगवेगळे बेनिफिट्स असतात. जर तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी असतील तर तुम्ही आम्हाला bunkerspodcast@gmail.com वर पाठवू शकता आणि मी नक्कीच तुमची स्टोरी नरेट करेन. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आपल्याला स्पॉटिफायवरही ऐकू शकता, फेसबुकवर फॉलो करू शकता आणि आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे.